आशीर्वाद। आणि ज्या वेळेस पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान रशिया भेटीला गेले, रशिया दौऱ्यावर असताना त्या ठिकाणी त्यांना 2 महापुरुषांबद्दल विचारण्यात आलं। त्यावेळी चित्रपट सृष्टीमध्ये राज कपूर यांचं नाव जोरावर होतं आणि अण्णा भाऊंच्या बद्दल पंडित नेहरूंना त्यावेळेस माहिती नव्हती। परंतु ज्यावेळेस पत्रकारांचा प्रश्न झाला पंडित नेहरूंना की तुम्ही राज कपूरांना ओळखता का, पंडित नेहरू म्हणले हो मी राज साहेबांना ओळखतो, सिनेमा सृष्टीतलं ते प्रख्यात आणि नामवंत असं व्यक्तिमत्व आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न ज्यावेळेस झाला की तुम्ही लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंना ओळखता का, त्यावेळेस पंडितजी पण चपापले, कारण ज्या महापुरुषाचं नाव हे रशियामध्ये पत्रकार विचारतात नेमकी तीच गोष्ट त्यावेळेच्या पंतप्रधानांना माहीत नव्हती। त्यांनी त्या गोष्टीला बदलले, पत्रकारांना एक मिश्किलपणे उत्तर दिले की अण्णा भाऊ 2 मिनिटात आणि 3 मिनिटात सांगावे एवढं अण्णा भाऊंचं व्यक्तिमत्व छोटं नाही, अण्णा भाऊ सांगायचे म्हणले तर मला तुम्हाला दिवस जाईल, म्हणून मी तुम्हाला पुढच्या भेटीमध्ये अण्णा भाऊंबद्दल सविस्तर माहिती देतो। आणि त्यावेळेचे तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांना पंडित नेहरूंनी फोन केला आणि विचारले की बाबा रे, वाळवा तालुक्यातला वाटेगावचा अण्णा भाऊ साठे म्हणजे नेमका कोण आहे, त्यांच्याबद्दल मला जरा तू माहिती पाठव। आणि मग ती माहिती चालू झाली आणि माहिती घेतली की हा माणूस केवळ 1.5 दिवसाची शाळा शिकला। 1.5 दिवसाची शाळा शिकत असताना अण्णाभाऊंनी फक्त विशिष्ट जाती धर्मात जन्म घेतला म्हणून अण्णाभाऊ उपेक्षित राहिले असं नाही, तर अण्णाभाऊ ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालू होती आणि मुंबई ही गुजरातला जोडली जाणार होती, त्यावेळेस संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अण्णाभाऊंनी एक छगड गायली, माझी महिला गावावर राहिली, माझ्या जीवाची होती कायली, होती बाळा बांधा रंग गव्हाळा कोरचंद्राची, उदात्त मनाची मोठ्या गुणाची, सीता जणू ती माझी रामाची। आता हे ऐकल्यानंतर आपल्यासारख्याला वाटत बापू एखाद्या स्त्रीचं सौंदर्यवतीचं वर्णन केलंय, पण ते तसं नव्हतं, ती वर्णन अण्णाभाऊंनी केले, ती मुंबईचं केले। ती मुंबई एवढी नटलेली सौंदर्यवती मुंबई आहे, ही गुजरातला जोडली जाणार नाही। आणि अण्णाभाऊंच्या त्या कवनाने अवघा महाराष्ट्र म्हणजेच मराठा पेटून उठला आणि मुंबई गुजरातला जोडण्याऐवजी ती मुंबई महाराष्ट्रात राहिली, यासाठी अण्णाभाऊंनी शेतकरी वर्गाचे प्रश्न मांडताना नेते सांगितले की अण्णाभाऊ फक्त लोकांना वाटतं की अण्णाभाऊंनी कादंबऱ्या लिहिल्या, अण्णाभाऊ फक्त कादंबरीचं अडकून राहिले, अण्णाभाऊंनी कादंबरी नाही तर माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन देखील लिहिलं। आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांवर अण्णाभाऊंनी एक गीतही तयार केलं, ते आपल्यापैकी इथं कोणाला माहिती नसेल, दौलतीच्या राजा उठ रे सर्जा चल जाऊ बांधावरी रे, दौलतीच्या राजा उठ रे सर्जा आता झाली बघ न्यारी रे। अण्णाभाऊंनी शेतकऱ्यांच्या बद्दल, कामगारांबद्दल, गिरणी कामगारांचे नेते अण्णाभाऊ, ज्यावेळेस मार्क्सवाद होता, पण अण्णाभाऊ मार्क्सवादी असताना सुद्धा अण्णाभाऊ आता आपण 15 ऑगस्ट साजरा केला साहेब, 15 ऑगस्ट देशाला स्वातंत्र्य मिळाले, परंतु त्यावेळी 15 ऑगस्ट झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी 16 ऑगस्ट 1947ला भर पावसामध्ये विधानसभेवर मोर्चा काढून अण्णाभाऊंनी ठणकावून सांगितलं की ये आजादी झुटी हे देश की जनता भुकी, कारण हे स्वातंत्र्य जरी मिळालं असेल तर ती भटाभाऊंना मिळालं, उद्योगपतींना मिळालं, शोषित पीडित कष्टकरी समाजाला हे स्वातंत्र्य मिळालं नाही, असा ठणकावून सांगणारा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, कारण ये आजादी झुटी हे देश की जनता भुकी हे म्हणलं की आज पण लागू पडतंय। आजचं राजकारणही त्यावरच चालले, रोटी कपडा और मकान आणि प्रत्येक राजकारण्याचं पक्ष म्हणजे वेगवेगळं दुकान, हे चालले आजचं, म्हणजे रोटी कपडा मकानवर आजच्या समस्या त्याच समस्या तेच, आणि तेच त्यांच्या लेखनातून मांडलं। अण्णाभाऊंनी मांडलेली वैजंता कादंबरी, अण्णाभाऊंना आता नटरंग पिक्चर सगळ्यांनी पाहिलं असेल, त्यामध्ये अभिनेता दाखवला अतुल कुलकर्णी, पण नटरंग हा पिक्चर खरा पाहिला गेला तर अण्णाभाऊंची नाच्या कादंबरी आहे, त्या नाच्या कादंबरीवर आधारित असलेला नटरंग पिक्चर आहे आणि त्याच्यावर कमावणारा दुसराच कमावतोय, अण्णाभाऊ अजूनही उपेक्षित आहे। मी या ठिकाणी सरपंच उपस्थित आहे, सरपंच ग्रामस्थ मी आपल्याला विनंती करतो की हा उपेक्षित राहिलेला तो साहित्यिक आहे। अण्णाभाऊ जर विशिष्ट जातीच्या वर्गात जन्माला आले असते तर अण्णाभाऊंची जगद्गुरु संत तुकाराम महाराजांप्रमाणे पालखी निघाली असती, पण दुर्दैव हे
की शेवट कल्ल्या जाणाऱ्या मातंग समाजात अण्णाभाऊ जन्माला आले म्हणून अण्णाभाऊ उपेक्षित राहिले. तर आम्ही महाराष्ट्रातील सर्व मातंग समाजांनी एक मुद्दा हातात घेतलेला आहे की अण्णाभाऊंना मरणोत्तर साहित्य भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात यावे. यासाठी सकल मातंग समाज 18 आलुतेदार आणि 12 बलुतेदार प्रयत्न करत आहे. माझी या ठिकाणी यवत ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांना विनंती आहे की आपण एखाद्या विशेष ग्रामसभेमध्ये अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावा यासाठी ठराव पास करून घ्यावा आणि त्या पुरस्कार मिळण्यामागे आपल्या गावाचाही खारीचा वाटा असावा असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी वाटतं. पहिला एक दिलेला आहे 6 वर्षापूर्वी नाना निश्चित एक ठराव आपला दिल्ली दरबारी पोहोचलेला आहे, परंतु आता चालू